नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इंट्रोडक्शन टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारतीय संविधानाची ओळख या क्रेडिट कोर्समध्ये आपलं सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मी प्राध्यापक डॉक्टर कैलाश मांटे, राज्यशास्त्र विभाग, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती. आपलं सर्व विद्यार्थ्यांचं या क्रेडिट कोर्समध्ये हार्दिक स्वागत करतो. आपण या कोर्सची जी काही सुरुवात आहे तर ती भारतीय संविधान असं या किंवा भारतीय संविधानाची ओळख असं या आपल्या क्रेडिट कोर्सची टायटल किंवा विषय तो तिथं असल्याचं आपल्याला दिसतं. आणि मग या संविधानाचा भारतीय संविधानाची ओळख जी की आहे तर या क्रेडिट कोर्सच्या माध्यमातून आपण करून घेण्याचा प्रयत्न तिथे करणार आहोत. तर आपण आपला जो काही टॉपिक आहे तर त्याला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपण भारतीय राज्यघटना अभ्यासण्याच्या अगोदर भारतीय संविधानाची जी काही ऐतिहासिक पार्श्वभूमी इथे राहिलेली आहे तर त्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेण्याचा प्रयत्न ते करणार आहोत. कारण की कोणत्याही देशाचं संविधान आपल्याला अभ्यासायचं असेल किंवा कोणत्याही देशाच्या राज्यव्यवस्थेचा अभ्यास आपल्याला जर कधी करायचा असेल तर त्या देशाच्या ऐतिहासिक वारसा हा कसा राहिलेला आहे तर हे अभ्यासणं अत्यंत गरजेचं तिथं असल्याचं आपण दिसतं. आणि मग त्यावरून आत्ताची जी काही राजकीय व्यवस्था आपल्याला दृष्टीक्षेपास पडते किंवा दिसते तर त्याचा एक इतिहास आपल्याला थोडक्यात जाणून घेणं अत्यंत आवश्यक असल्याचं आपण दिसतं. आणि म्हणून भारताचा इतिहास जो की आहे किंवा भारतीय संविधानाची जी काही ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे त्याला हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. तर त्याचा एक थोडक्यात मागोवा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेण्याचा प्रयत्न तिथे करणार आहोत. आपल्या सर्वांना कल्पना आहे की आजचा जो काही आपला भारत आहे तर या भारतावर परकीय सत्तांचं सत्ता परकीय लोकांची किंवा साम्राज्यांची सत्ता इथे राहिलेली असल्याचं आपण दिसतं. अगदी आपण 1207 पासून जर कधी बघितलं तर मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये मुस्लिम राजवट भारतामध्ये तिथं होती. आणि मग दिल्लीमध्ये सर्वात अगोदर सुलतानशाही 1207 मध्ये प्रस्थापित झाली. आणि मग या दिल्लीमधनं ही जी काही मुस्लिम राजवटांची जी काही सत्ता आहे तर ती संपूर्ण भारतभर तिथं पसरली असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग आपल्या सर्वांना कल्पना आहे की सुलतानांच्या नंतर म्हणजे कुतुबुद्दीन ऐबक असेल, रजिया सुलतान असेल तर असे सुलतान भारतामध्ये ते होऊन गेले. आणि नंतर मोठ्या प्रमाणात मुघल घराणं जे काही आहे किंवा तुघलक घराणे जे काही आहे तर यांची सत्ता तिथे भारतभर ती पसरलेली असल्याचं आपल्याला दिसतो. नंतरच्या कालखंडामध्ये आधुनिक भारताचा जो काही इतिहासाला जो काही प्रारंभ होतो आहे तर तेव्हापासून आपण जर कधी बघितलं तर ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये प्रस्थापित तिथं झालेली असल्याचं आपणास दिसून येते. 16व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये किंवा 17व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिशांची जी की ब्रिटिश असतील तर ब्रिटिश हे भारतामध्ये आले आणि त्यांनी भारतामध्ये आपली सत्ता तिथे हळूहळू प्लासीचं युद्ध जे काही आहे तर त्या प्लासीच्या युद्धापासून भारतामध्ये आपलं साम्राज्य निर्माण करण्याचं काम या ब्रिटिशांनी तिथं केलेलं असल्याचं आपणास दिसून येतं. अगोदर आपली जी काही वखार जी काही आहे तर ही बंगाल प्रांतामध्ये त्यांनी तिथं निर्माण केली. आणि मग हळूहळू या बंगाल प्रांतामधला जो काही नवाब सिरोजउद्दौला जो काही शासक होता, भारतीय शासक, तर या शासकाची सत्ता तिथे ती खिळखिळ करून तिथे बंगाल या प्लासीच्या युद्धामध्ये बंगालच्या नवाब हा जो काही सिरोजउद्दौला आहे याचा पराभव करून तिथे भारतामध्ये ब्रिटिश सत्तेचा पायाभरणी करण्याचं काम या ब्रिटिशांनी तिथे केलेलं असल्याचं आपणास दिसून येतं.
याचबरोबर मग पुढच्या कालखंडामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे, की ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया नावाची जी काही कंपनी आहे, तर या कंपनी सरकार पूर्ण भारतभर त्यांनी तिथे या कंपनी सरकारची जी सत्ता आहे, तर ती पूर्ण भारतभर तिथं पसरली. सगळ्याच भारतातले जे की राजे, शासक जे काही होते, तर त्यांना जिंकून घेण्याचं काम त्यांनी तिथे केलं आणि मग अशा पद्धतीने ब्रिटिशांची जी काही सत्ता आहे, तर ती तिथं पसरली आणि जवळपास 200 वर्ष त्यांचं जे काही साम्राज्य आहे किंवा त्यांचं जे राज्य आहे, तर ते भारतामध्ये प्रस्थापित तिथं असल्याचं आपण दिसतं. या ब्रिटिशांनी जेव्हा आपलं राज्य व्यवस्था इथे सुरू केली, तर काही नवीन गोष्टी त्यांनी तिथे त्याची सुरुवात तिथे केलेली असल्याचं आपण दिसतं. जसं की भारतीयांना कायदा ही संकल्पना जी की आहे, तर ही याच्या अगोदर रूल ऑफ लॉ, कायद्याचं राज्य, हे भारतीयांना या याच्यापासून भारतीय त्याचा गंध हा भारतीयांना नव्हता. आणि मग ब्रिटिश भारतामध्ये आले आणि कंपनी सरकार असेल, नंतर कंपनी सरकार बरखास्त झाल्यानंतर जे काही ब्रिटिश पार्लमेंट असेल, तर यांनी वेगवेगळे कायदे हे भारतासाठी तिथे केलेले असल्याचे आपणास दिसतात. मग भारतामध्ये वेगवेगळं प्रशासन निर्माण करण्याचं काम सुद्धा ब्रिटिशांनी केलं. मग ते पोलीस प्रशासन असेल, ते मुलकी प्रशासन असेल, महसूल यंत्रणा असेल, याचबरोबर रेल्वे प्रशासन असेल, असे वेगवेगळे जे की प्रशासन, डाक प्रशासन किंवा हे जे की आज आपण पोस्ट सर्व्हिस जे बघतो आहोत, तर त्याचं प्रशासन निर्माण करण्याचं काम हे ब्रिटिशांनी तिथं भारतामध्ये केलेलं असल्याचं आपणास दिसून येतं. आणि मग अशा पद्धतीने वेगवेगळे कायदे करून भारतामध्ये कायद्याचं राज्य काय असतं, तर याचा प्रारंभ जर कधी कोणी केला असेल, तर तो ब्रिटिशांनी तिथे केलेला असल्याचं आपणास दिसून येतं. म्हणजे आधुनिक भारतामध्ये सगळ्यात अगोदर जे की कायद्याचा परिचय करून देण्याचं काम हे ब्रिटिशांनी तिथे केलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. आणि त्या कायद्यानुसार राज्य चालवण्याचं काम सुद्धा ब्रिटिशांनी तिथे केलेलं असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग ही जी की ब्रिटिशांचा जो की ऐतिहासिक वारसा आपल्याला इथे लाभलेला आहे, तर तोच वारसा आपण पुढे आधुनिक पद्धतीने भारतीय राज्यघटनेमध्ये तो समाविष्ट केले गेलेला असल्याचं आपल्याला दिसतं. आणि मग ज्या ज्या काही अतिशय म्हणजे ज्या अतिशय महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत, तर आजही भारतीय संविधानाचा बराचसा भाग हा जो काही आहे, तर ब्रिटिश कायद्यांवर आजही आधारलेला असल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून आपल्याला भारतीय संविधान अभ्यासण्याच्या पूर्वी भारताच्या संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी जी की आहे, तर ती अभ्यासणं नितांत गरजेचं तिथं असल्याचं आपणास दिसून येतं. आणि म्हणून आजच्या या तासामध्ये आपण भारतीय संविधानाची ऐतिहासिक पार्श्वभूमी जी की आहे, तर ती अभ्यासण्याचा प्रयत्न इथे करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये आपण काही महत्त्वपूर्ण जे काही कायदे आहेत, तर त्या कायद्या असं बरेच कायदे ब्रिटिशांची सत्ता इथे प्रस्थापित झाल्यानंतर त्यांनी निर्माण केले. परंतु असे काही कायदे आहेत, की त्या कायद्यांचा प्रभाव आजही आपल्या भारतीय संविधानावर आपल्याला दिसतो. आणि मग या त्या कायद्यामधील अतिशय महत्त्वपूर्ण जे काही कायदे आहेत, तर त्या कायद्यांचा, त्या घटनांचा आढावा आपण या ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन यामध्ये तो करणार आहोत. पहिला जो काही कायदा आहे, तर सर्वात अगोदर ब्रिटिशांनी भारतामध्ये सत्ता प्रस्थापित केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी चं सरकार त्यांनी इथं सुरू केल्यानंतर त्याला कंपनी सरकार असं सुद्धा म्हटलं जातं. तर या कंपनी सरकारने भारतासाठी केलेला पहिला कायदा जर कधी तो कोणता असेल, तर तो आहे रेग्युलेटिंग ॲक्ट, जो 1773 मध्ये हा पहिला कायदा भारतीयांसाठी करण्याचं काम इथं हा जो काही कायदा आहे, तर तो तिथे त्यांनी केलेला असल्याचं आपणास दिसतं. 1773 मध्ये हा जो काही कायदा आहे, रेग्युलेटिंग ॲक्ट, हा तिथं तो केला गेलेला असल्याचं आपल्याला दिसतं. आणि हा कायदा जो आहे, तर तो भारतीयांसाठी केलेला पहिला कायदा तो तिथं असल्याचं आपल्याला दिसून येतं. या कायद्यानुसार एखादी व्यक्ती तिला कोणत्या
कारणांसाठी अटक केलेली आहे. तर त्याचं कारण सांगणं या कायद्यानुसार ते तिथं बंधनकारक असल्याचं आपल्याला दिसतं. अटक केलेल्या व्यक्तीला आपला प्रतिवाद म्हणजे आपली बाजू मांडण्याचा अधिकार तो तिथं देण्यात आल्याचं असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि अ, हा जो काही रेग्युलेटिंग ॲक्ट आहे, तर या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार न्यायालयीन संरक्षण देण्याचं काम तिथं ते केलं गेलेलं असल्याचं आपणास दिसून येतो. आणि हा कंपनी सरकारने जी काही ईस्ट इंडिया कंपनी नावाची जी काही शासन होतं, तर या कंपनी सरकारने केलेला भारतीयांसाठी पहिला कायदा 1773 मध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट हा तो तिथं असल्याचं आपल्याला दिसतं. आणि मग आपण आजही जे काही आपल्याकडच्या ज्या काही तरतुदी बघतो न्यायालयीन कायद्याच्या उल्लंघनाच्या संदर्भात, तर त्या आजही काही प्रमाणात का होईना त्याचा प्रभाव हा रेग्युलेटिंग ॲक्ट या कायद्याचा प्रभाव आजही त्या तरतुदींवर आपल्याला तिथं असल्याचा आपणास दिसून येतो. त्यानंतर दुसरा जो काही कायदा आहे, तर तो अतिशय महत्त्वाचा कायदा तो म्हणजे 1858चा भारत शासन अधिनियम. त्याला इंडियन गव्हर्नमेंट ॲक्ट असं सुद्धा म्हटलं जातं. आणि अ, या 1858चा कायदा जो काही आहे, तर हा कधी केव्हा केला गेला, तर हा कुणी केला, तर हा कायदा अतिशय महत्त्वाचा तो तिथं असल्याचं आपल्याला दिसतं. यानुसार याचा काय परिणाम झाला, तर याचे 2 परिणाम हे झाले. पहिला परिणाम काय झाला, की जे ईस्ट इंडिया नावाची जी काही कंपनी होती, तर ही ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त करण्यात आली. म्हणजे ती बंद करण्यात आली. आणि आता भारताचा जो काही राज्यकारभार आहे, तर तो सरळ ब्रिटिश पार्लमेंटकडे सोपवण्यात आलेला असल्याचं आपणास दिसून येतं. म्हणजे पहिलं इम्पॅक्ट हा 1858च्या कायद्याचा काय झाला असेल, तर कंपनी सरकार बरखास्त करण्यात आलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. आणि 1858च्या कायद्यानुसार दुसरा इम्पॅक्ट काय झाला, तर परिणाम काय झाला, तर तो भारताचा जो काही कारभार आहे, तर तो डायरेक्टली ब्रिटिश पार्लमेंटकडे हस्तांतरित केला गेलेला असल्याचं आपणास दिसून येतं. आणि मग हा जो काही कायदा आहे, हा का केला गेला, तर 1857चा जो काही उठाव आहे किंवा स्वातंत्र्य समर जो काही आहे, तर तो भारतामध्ये घडला. आणि स्वातंत्र्याची पहिली मागणी ही 1857च्या उठावाद्वारे ती तिथं केल्या गेली. आणि मग हा व्यापक प्रमाणात वरचा उठाव तो होता. आणि मग तो असंतोष जो काही आहे भारतीयांमध्ये, तर तो कुठेतरी काय व्हावा, तो कमी केला जावा. आणि आपलं जे काही साम्राज्य आहे, तर ते अधिक या भारतावर या भूमीवरती कसं राहील, तर यासाठी ब्रिटिशांनी हे 2 परिणाम करणारे कायदा जो काही आहे 1858चा भारत शासन कायदा, तो तिथं केलेला असल्याचं आपल्याला दिसतं. आणि यातून ईस्ट इंडिया कंपनीचं जे काही सरकार होतं, तर ते बरखास्त करण्यात आलं. आणि इथून पुढे जे की ब्रिटिश राणी जी की आहे व्हिक्टोरिया, तर हिचं शासन भारतावर डायरेक्टली रूल करण्याचं काम ब्रिटिश पार्लमेंटकडे ही भारताची सत्ता सोपवण्याचं काम तिथं केलं गेलं. आणि याच्यातून मग गव्हर्नर जनरल असेल, व्हाईसरॉय असेल, असे जे काही पदं आहेत, तर ते भारतासाठी निर्माण केल्या गेलेली असल्याचे आपणास दिसून येतात. आणि एक भारताचा मंत्री ब्रिटिश पार्लमेंटमध्ये तो तिथे नियुक्त केला गेलेला असल्याचं आपणास दिसून येतं. आणि म्हणून 1858चा जो काही कायदा आहे, तर तो भारताच्या अ, संविधानाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमधला अतिशय महत्त्वाचा कायदा म्हणून आपण त्याच्याकडे तिथं पाहत असल्याचं आपणास दिसून येतं. त्यानंतर दुसरा अतिशय महत्त्वाचा कायदा जो काही आहे, तर तो आहे अ, मोठ्या प्रमाणामध्ये 1861चा भारत परिषद कायदा असं त्याला म्हटलं जातं. 1861 मध्ये भारतीयांना सुद्धा भारतातल्या जी काही शासन व्यवस्था आहे, तर त्यामध्ये सामावून घेण्यासाठी 1861 मध्ये जे की प्रांतिक विधिमंडळ आहे, जे की किंवा स्थानिक स्वराज्य ज्या काही शासन व्यवस्था आहेत, तर त्यामध्ये सामावून घेण्यासाठी हा एक 1861चा भारत परिषद कायदा, इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861
1961 हा जो की आहे, तर हा तिथं तो केला गेला आणि याच्यानुसार मोठ्या प्रमाणात भारतीयांना काही प्रमाणात का होईना पण प्रतिनिधित्व देण्याचं काम ह्या भारतीय परिषद कायद्याने तिथं ते केलेलं असल्याचं आपल्याला दिसतं आणि हा कायदा 1861 मध्ये तो तिथे केला गेलेला असल्याचं आपणास दिसून येतो. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा जो काही कायदा आहे, तर त्याला सुधारणा कायदा असं सुद्धा म्हटलं जातं. रिफॉर्म ॲक्ट असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. तर तो आहे 1919चा 1909चा भारत शासन अधिनियम. इंडियन गव्हर्नमेंट ॲक्ट 1909 1909 1909चा भारत शासन अधिनियम ॲक्ट हा जो की आहे, तर तो तिथं भारतामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीयांना काही सवलती देणारा किंवा भारतीयांना काही प्रमाणात अधिकार देणारा हा कायदा तो तिथं असल्याचं आपल्याला दिसतं आणि याच्यानुसार मोठ्या प्रमाणात अधिकार हे भारतीयांना प्रदान केले गेलेले असल्याचे आपल्याला दिसतात. या कायद्यालाच मॉर्लो मिंटो सुधारणा कायदा 1909 असं सुद्धा म्हटलं जातं. हा कायदा करण्याच्या अगोदर एक पार्श्वभूमी जी की आहे, तर लॉर्ड कर्झन नावाचा जो काही व्हाईसराय भारतामध्ये होऊन गेलेला होता, तर या लॉर्ड कर्झनने भारताची फाळणी 1906 मध्ये केलेली होती आणि बंगाल हा जो काही आहे, तर या बंगालची फाळणी असं त्याला म्हटलं जातं. आणि मग याच्यानंतर सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकमान्य टिळक असतील आणि बेझंट असतील, तर यांच्या नेतृत्वाखाली या बंगालच्या फाळणीला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला आणि या बंगालच्या फाळणीचा निर्णय भारतीय लोक रस्त्यावर उतरून त्याला विरोध दर्शवायला लागले आणि यामुळे भारतीयांचा असंतोष कुठेतरी काही प्रमाणात कमी करण्यासाठी नंतर हा बंगालच्या फाळणीचा कायदा जो की आहे किंवा ती मागं घेतल्या गेली आणि मग भारतीयांना आता फक्त फाळणी मागे घेऊनच क्षमणार नाही, तर याच्यामध्ये काहीतरी सुधारणा झाल्या पाहिजेत. काहीतरी अधिकार हे भारतीयांना प्रदान केले गेले पाहिजेत. यासाठी मॉर्लो मिंटो सुधारणा कायदा हा तो तिथं केला गेला आणि जे काही तत्कालीन हे जे काही व्हाईसराय होते, तर त्यांच्या नावावरून या कायद्याला मॉर्लो मिंटो सुधारणा कायदा असं सुद्धा तिथं म्हटलं जात असल्याचं आपणास दिसून येतं आणि म्हणून हा मॉर्लो मिंटो सुधारणा कायदा जो काही आहे, तर या कायद्यानुसार काही तरतुदी या भारतीयांसाठी तिथं केल्या गेल्या. काही अधिकार हे भारतीयांना दिले गेले. कोणकोणते अधिकार भारतीय नागरिकांना, भारतीयांना ते दिले गेले, तर ते पहिलं की केंद्रीय आणि प्रांतीय विधिमंडळाच्या सदस्य संख्येत वाढ तिथं केल्या गेलेली असल्याचं आपल्याला दिसतं. जे की केंद्रीय विधिमंडळ होतं भारताचं आणि प्रांतांचं जे की विधिमंडळ होतं. ब्रिटिश शासनाने भारताचं 11 प्रांतामध्ये विभाजन तिथं केलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. जसं की मध्य प्रांत, मुंबई प्रांत, सिंध प्रांत, पंजाब प्रांत, मद्रास प्रांत असे जे काही वेगवेगळे प्रांत होते, असे 11 प्रांत हे ब्रिटिश भारतामध्ये तिथं असल्याचं आपल्याला दिसतात. आणि मग त्या प्रांतांची विधिमंडळ जे काही होतं, तर केंद्राचं विधिमंडळ असो का प्रांतांचं विधिमंडळ असो, तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या सदस्य संख्येमध्ये वाढ करण्याचं काम 1909च्या मॉर्लो मिंटो सुधारणा कायद्याने तिथे ते केलेलं असल्याचं आपणास दिसून येतं. त्याचबरोबर दुसरं काय अधिकार तिथं देण्यात आले, तर दुसरा अधिकार कायदे मंडळाच्या अधिकारात वाढ तिथं करण्यात आलेली असल्याचं आपल्याला दिसतं. ब्रिटिश शासनाने जे काही कायदेमंडळ जे विधिमंडळ निर्माण केलेली, म्हणजे प्रांतिक विधिमंडळ असेल, ते केंद्रीय विधिमंडळ असेल, तर त्या विधिमंडळांच्या अधिकारामध्ये वाढ करण्याचं काम या मॉर्लो मिंटो सुधारणा कायद्यानुसार तिथे केल्या गेलेलं असल्याचं आपणास दिसतं. तिसरं काय सुधारणा करण्यात आली, तर मुस्लिमांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्याचं काम या 1909च्या मॉर्लो मिंटो सुधारणा कायद्यानुसार तिथे केलं गेलेलं असल्याचं आपणाला दिसतं. जे की मुस्लिम धर्मीय आहेत, तर त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रतिनिधित्वाची तरतूद सगळ्यात अगोदर कशामध्ये जर केले गेले असेल, तर ते 1909च्या भारत शासन अधिनियमामध्ये ती केल्या गेलेली असल्याचं आपणास दिसून येतं. आणि अशा पद्धतीने 1909चा मॉर्लो मिंटो सुधारणा कायदा जो काही आहे, तर त्या कायद्यानुसार अनेक ज्या काही सुधारणा आहेत,
तर अनेक अधिकार जे की आहेत तर ते भारतीयांना बहाल केले गेलेले असल्याचे आपणास दिसतात. त्यानंतरचा पुढचा जो काही कायदा आहे तर तो आहे भारत शासन अधिनियम 1919, ज्याला मॉन्टेस्क्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायदा असं सुद्धा म्हटलं जातं, जो की 1919 मध्ये केला गेलेला असल्याचं आपणास दिसून येतो. आणि हा कायदा सुद्धा मोठ्या प्रमाणात भारताची जी की आताची जी की राज्य व्यवस्था आहे तर या राज्य व्यवस्थेचं स्वरूप जे आहे तर ते 1919च्या कायद्यावर मोठ्या प्रमाणात आधारलेलं असल्याचं आपणास दिसून येतं. आणि म्हणून हा जो काही 1919चा जो काही मॉन्टेस्क्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायदा आहे तर तो आपण इथे डिटेलमध्ये थोडक्यात अभ्यासण्याचा प्रयत्न तिथे करणार आहोत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने ब्रिटिश सत्तेच्या विरोधातील आंदोलन दडपून टाकण्याच्या उद्देशाने 1909 साली मॉर्लमेंटो सुधारणा कायदा हा घडून आणला होता. मात्र या कायद्यामुळे जातीय प्रतिनिधित्वाच्या मागणीला जोर धरला. हिंदू आणि मुस्लिम यांच्यात फूट घडून आणण्याची ब्रिटिशांची कूटनीती भारतीयांच्या लक्षात आली आणि भारतीय जनतेला संतुष्ट करण्यासाठी मार्लो मिंटो सुधारणा उपयोगी ठरणार नाहीत आणि म्हणून पुढे 1919 साली ब्रिटिश संसदेने भारत प्रशासन कायदा संमत केला आणि यालाच मॉन्टेस्क्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायदा असं इथं म्हटले जातं. 1919चा कायदा करण्याच्या पूर्वी 1909चा कायदा तो तिथे अस्तित्वात होता, ज्याला मॉर्लो मिंटो सुधारणा कायदा म्हटलं जातं. आणि मग या मॉर्लो मिंटो सुधारणा कायद्यामध्ये ब्रिटिशांनी एक तरतूद केलेली होती की मुस्लिमांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्वाची तरतूद केली. आणि यामुळे ही तरतूद जी कुठे आहे तर ती भारताच्या एकोप्याला, एकात्मतेला तडा जाणारी आहे, हे भारतीयांच्या लक्षात आलं. मग मोठे वेगवेगळे जे काही भारतातले जातीय प्रतिनिधित्व आहे, धार्मिक प्रतिनिधित्व आहे, तर त्याची मागणी पुढे यायला लागली. आणि मग याच्यामुळे ब्रिटिश भारतामध्ये फूट पाडता आहेत. डिवाइड अँड रूल हा जो काही ब्रिटिशांचं नीती जी की आहे ही भारत जे काय त्या काळातले इंडियन नॅशनल काँग्रेसचे नेतृत्व होते किंवा भारतीय स्वातंत्र्य लढाईचे जे काही नेतृत्व होतं तर त्यांच्या ती लक्षात आली. आणि मग यांनी काय केलं, या कायद्याला विरोध करण्याचं काम तिथं मोठ्या प्रमाणात केलं. आणि मग म्हणून या कायद्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी मॉन्टेस्क्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायदा किंवा भारत प्रशासन कायदा 1919 हा तिथे सहमत केलेला असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि या कायद्यानुसार भारतीयांना वेगवेगळे अधिकार प्रदान करण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुधारणा घडवून आणण्याचं काम तिथे केलं गेलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. पहिली सुधारणा काय झालेली आहे तर केंद्रीय कायदे मंडळ हे द्विगृही कायदे मंडळाची जी काही तरतूद आहे, आजही आपलं जे काही इंडियन पार्लमेंट आहे तर ते द्विगृही सभागृह तिथं असल्याचं आपण दिसतं. हाऊस ऑफ पार्लमेंटचे 2 हाऊस आपल्याला तिथं असल्याचं आपल्याला दिसतात. पहिला हाऊस लोकसभा आणि दुसरा हाऊस हे जे की आहे राज्यसभा. तर ही जी काही द्विगृही कायदे मंडळाची जी काही तरतूद आहे तर ही प्रथमतः 1919च्या मॉन्टेस्क्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायद्यामध्ये ही स्वीकारण्यात आलेली असल्याचं आपणास दिसून येतं. त्यानंतर प्रांतामध्ये जे की ब्रिटिश प्रांत त्यावेळेस 11 प्रांत जे की भारतामध्ये होते तर त्या 11 प्रांतामध्ये प्रांतांचं कायदे मंडळ जे की आहे, विधिमंडळ जे की आहे तर ते एकगृही कायदे मंडळ प्रांतांसाठी स्वीकारलेलं असल्याचं आपणास दिसून येतं. आणि प्रांतांच्या जी की कायदे मंडळ आहे, विधिमंडळ आहे तर त्यांची सदस्य संख्या वाढवण्याचं काम सुद्धा या 1919च्या मॉन्टेस्क्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायद्यामध्ये तिथं केलं गेलेलं असल्याचं आपणास दिसतं. आणि प्रांतात द्विदल पद्धतीचा स्वीकार तिथं करण्यात आलेला असल्याचं आपल्याला दिसतं. 1919च्या भारत प्रशासन कायद्यान्वये प्रांतात द्विदल म्हणजे पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. प्रांत सरकारच्या खात्यात राखीव खाती तिथं सोपवण्यात आली. असे जे काही हे खाती आहेत तर त्यामध्ये पोलीस खाती असेल, न्याय असेल, महसूल असेल, जलसिंचन असेल, ही खाती गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाकडे तिथे सोपवण्यात आली. शिक्षण, सहकार संस्था
सहकारी जे काही संस्था असतील, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, आरोग्य, उद्योग, जंगल अशी जी की खाती आहेत, तर ती प्रांतिक विधिमंडळाकडे तिथं सोपवण्यात आलेली असल्याचं आपल्याला दिसतं. आणि प्रांतामध्ये द्विदल शासन पद्धती जी की आहे, तर ती प्रस्थापित करण्याचं काम ह्या 1919च्या मॉन्टेस्क्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायद्यामध्ये तिथं ती करण्यात आलेली असल्याचं आपणास दिसून येतं. आणि म्हणून भारताच्या संविधानाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीमधला अतिशय महत्त्वाचा कायदा हा भारत शासन अधिनियम 1919 जो काही आहे, मॉन्टेस्क्यू चेम्स्फोर्ड सुधारणा कायदा, हा तो तिथं असल्याचं आपणास दिसून येतं. यानुसार अतिशय महत्त्वाच्या सुधारणा त्या तिथे त्या घडलेल्या असल्याच्या आपणास दिसून येतात. त्यानंतरचा पुढचा अतिशय महत्त्वाचा कायदा आहे, जो की भारतीय संविधानाचा बराचसा भाग, 1/3 भाग जो की आहे, 1935च्या भारत शासन अधिनियम किंवा भारत प्रशासन कायद्यावर तो आधारलेला असल्याचं आपल्याला दिसतं. आज भारतामध्ये ज्या काही भारतीय संविधानामधल्या ज्या काही तरतुदी आहेत, तर त्यातल्या अनेक तरतुदी या ज्या आहेत, तर त्या 1935च्या प्रशासन कायद्यावर आधारलेल्या असल्याचे आपल्याला दिसतात. हा कायदा काय आहे, तर हा आपण इथे जाणून घेण्याचा प्रयत्न इथे करणार आहोत. तर 1919 ते 1935 या कालखंडात भारतीयांनी ब्रिटिश राज्यकर्त्यांशी असहकार पुकारला. 1920 साली भारतीय राजकारणाच्या इतिहासात गांधी युगाला सुरुवात झाली. ब्रिटिश सत्तेशी अहिंसक मार्गाने लढा देण्याचे तंत्र व व्यवहार्य त्यांनी तिथं स्वीकारलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. 1927 साली सायमन कमिशन हे भारतात आलेलं असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि या सायमन कमिशनवर भारतीयांनी तिथं बहिष्कार टाकलेला असल्याचं आपल्याला दिसून येतं. 1930 ते 1932 या कालखंडामध्ये 3 गोलमेज परिषदा, 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद, 1931 मध्ये दुसरी गोलमेज परिषद आणि 1932 मध्ये तिसरी गोलमेज परिषद, राउंड टेबल कॉन्फरन्स ज्याला म्हटलं जातं. तर या या 3 परिषदांचं आयोजन हे ब्रिटिशांनी तिथं केलं. आणि अशा पद्धतीमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा लढा हा तो तिथं चालू होता. आणि मग आता भारतीयांना अजून मोठ्या प्रमाणात अधिकार देणं हे नितांत गरजेचं आहे. भारतामध्ये भारतीयांचा असंतोष दूर करण्यासाठी 1935 मध्ये हा भारत शासन प्रशासन कायदा 1935 तो तिथे केला गेला. आणि या भारत शासन प्रशासन कायद्यातील ज्या विविध तरतुदी आहेत, तर त्या तरतुदी एक तरतुदी आपण इथे इथे बघणार आहोत. तर पहिलं तरतूद याच्यानुसार काय केली, तर भारतामध्ये आज जी काही संघराज्य व्यवस्था आहे, तर अशा संघराज्य व्यवस्थेची उभारणी करण्याचं काम हा 1935च्या कायद्यामध्ये तिथं करण्यात आलेले असल्याचं आपल्याला, त्याला आजची जी काही संघराज्य पद्धत आपल्याला दिसते, एक केंद्र शासन आणि बाकीचे राज्य शासन, अशी जी की संघराज्य प्रणाली जी की आहे, त्याला फेडरलिझम असं म्हटलं जातं. फेडरलिझम किंवा फेडरल स्ट्रक्चर जे की आहे, तर ते 1935च्या कायद्यामध्ये त्याचा अंतर्भाव तिथं करण्यात आला. आणि संघ राज्य प्रणालीचा स्वीकार हा 1935 मध्ये तो तिथं करण्यात आला. 1935 मध्ये जेव्हा हे जे की फेडरल स्ट्रक्चर उभं राहिलं, तर त्यामध्ये एक केंद्र शासन आणि एकूण 11 प्रांत जे की आहे, तर हे ब्रिटिश प्रांत तिथे ते निर्माण केले गेले. व देशी राज्य असं मिळून भारताचं एक काय संघराज्य व्यवस्था निर्माण करण्याचं काम या 1935च्या कायद्यानुसार ते तिथं केलं गेलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. दुसरं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य या कायद्याची तरतूद जी काही असेल, तर ती काय आहे, केंद्र सरकार व घटक राज्य यांच्यात अधिकारांची विभागणी तिथं केल्या गेलेली असल्याचं आपल्याला दिसतं. आज आपली जी काही भारतीय राज्यघटना आहे, त्याची जी काही 7वी अनुसूची आहे, तर त्यामध्ये राज्य आणि केंद्र यांच्यामध्ये जी काही अधिकारांची विभागणी जी आहे, युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कॉमन लिस्ट, या ज्या काही लिस्टेड असेल, ज्या लिस्टच्या माध्यमातून, यादींच्या माध्यमातून अधिकारांची विभागणी संघ सूची किंवा त्याला केंद्र सूची, प्रांत सूची आणि समावर्त सूची, या ज्या की तिन्ही सूच्या ज्या आहेत, तर या तिन्ही सूच्यांची निर्मिती जी की आहे, अधिकारांची विभागणी, केंद्राकडे कोणते अधिकार असेल तर त्यासाठी संघ सूची, प्रांतांकडे राज्यांकडे कोणते अधिकार असेल त्यासाठी राज्य सूची, प्रांत सूची,
आणि दोघांचे मिळून कोणते कॉमन अशी समावर्ती सूची या तिन्ही सूच्या ज्या काही आहे तर त्याची निर्मिती 1935च्या कायद्यानुसार ती तिथं झालेली असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे 2 तरतुदी अतिशय ज्या काही महत्त्वाच्या ज्या आहेत संघराज्य पद्धती आणि त्या संघराज्य पद्धतीमध्ये केंद्र आणि राज्यांच्या अधिकारांची विभागणी ही 1935च्या कायद्यामध्ये तिथे ती झालेली असल्याचं आपल्याला दिसतं आणि ही याच्यातील दुसरी अतिशय महत्त्वाची तरतूद तिथं असल्याचं आपल्याला दिसतं. याचबरोबर द्विदल शासन पद्धती ड्वेल गव्हर्नमेंटची जी की स्कीम आहे किंवा जी की योजना आहे तर ती भारतामध्ये पहिल्यांदा इम्प्लिमेंट करण्याचं काम ह्या 1935च्या कायद्यानुसार केलं गेलं. आज जे काही आपण केंद्र शासन आणि राज्य शासन जसे महाराष्ट्रातलं शासन असेल, पंजाबमधलं असेल, राजस्थानमधलं असेल, उत्तर प्रदेश आज जे काही 29 घटक राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश असं जे की भारताची जी की व्यवस्था आहे द्विदल शासनाची आणि केंद्र शासनात जे की त्याला आपण काय म्हणतो सेंट्रल गव्हर्नमेंट असं म्हणतो. तर ही जी की व्यवस्था आहे द्विदल शासन पद्धतीचा स्वीकार हा सुद्धा 1935च्या कायद्यानुसार तो तिथं केला गेलेला असल्याचं आपणास दिसतं. आणि प्रांतांचा कारभार जो की आहे तर तो मंत्रिमंडळाकडे सोपवण्याचं काम प्रांतांचं जे की च्या जे की विधिमंडळ आहे आणि मग त्या विधिमंडळ जनतेकडून जे की त्या विधिमंडळाचे प्रतिनिधी निवडून आलेले आहे तर त्या जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधींकडे त्या प्रांतांचा कारभार सोपवण्याचं काम या 1935च्या कायद्यानुसार तिथे केलं गेलं. यामध्ये ब्रिटिशांचा कोणताही हस्तक्षेप असणार नाही, कोणताही त्याच्यामध्ये काय म्हणणार आहोत आपण की त्यांचा मोठ्या प्रमाणात भारतीयांना प्रांत कारभार सोपवण्याचं काम या 1935च्या कायद्यानुसार तिथं केलं गेलेलं असल्याचं आपणास दिसून येतं. आणि सगळ्यात महत्त्वाची तरतूद जर या कायद्याची जर कोणती असेल तर ती आहे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. आजचं जे की आपलं सुप्रीम कोर्ट आहे ज्याला सर्वोच्च न्यायालय असं आपण म्हणतो तर त्याची स्थापना करण्याचं काम 1935च्या कायद्यानुसार तिथं ती केल्या गेलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे जे की केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये जर काही संघर्ष होत असेल, यांच्यामध्ये एखादा वाद निर्माण होत असेल, तर तो मिटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 1935मध्ये सुप्रीम कोर्टची स्थापना करण्याचं कार्य, महत्त्व या 1935च्या कायद्यामध्ये तिथे केलं गेलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. आणि म्हणून 1935चा जो काही कायदा आहे, तर तो भारतीय संविधानाच्या 1/3 भाग जो काही आहे, तर तो आजसुद्धा याच्यावर आधारलेला किंवा त्याच्यावर अवलंबून असलेला आपणास दिसून येतो. आणि अशा पद्धतीने भारताच्या संविधानाची एकंदरीत डेव्हलपमेंट जी की आहे तर ती तिथं झालेली असल्याचं आपणास दिसते. त्यानंतर नेक्स्ट जी की मुद्दा जो की आहे, नेक्स्ट पॉईंट जो की आहे तर तो आहे क्रिप्स प्लॅन किंवा क्रिप्स मिशन किंवा क्रिप्स योजना असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. तर हा क्रिप्स प्लॅन काय आहे तर तो सुद्धा आपण 1942मध्ये हा क्रिप्स प्लॅन जो काही आहे तर तो भारतासाठी तो तिथे आला होता. आणि या क्रिप्स प्लॅनमध्ये सुद्धा अनेक तरतुदी या भारतीयांसाठी तिथे त्या केल्या गेलेल्या असल्याचे आपणास दिसून येतं. आपल्या सर्वांना कल्पना आहे की 1935 नंतर जागतिक राजकारणामध्ये काही घडामोडी घडलेल्या आहे. द्वितीय महायुद्धाला सुरुवात झालेली आहे आणि मग या द्वितीय महायुद्धाच्या नंतर भारतीय स्वातंत्र्याची जी काही चळवळ आहे तर तिने सुद्धा एक मोठं एक व्यापक स्वरूप हाती घेतलं. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली चले जाओ आंदोलन जे काही आहे तर ते हाती घेण्यात आलं आणि त्यातून भारतीय स्वातंत्र्याची चळवळ जी की आहे तर ती अधिक गतिमान करल्या गेली. आणि मग 11 मार्च 1942मध्ये सर स्टॅनफोर्ड क्रिप्स हे भारतात आले आणि त्यांनी भारतासाठी क्रिप्स योजना जी की आहे तर ती आणलेली असल्याचं आपल्याला दिसतं. यानुसार आता ब्रिटिशांना कळून चुकलेलं होतं की आता फार काळ भारतामध्ये राज्य करणं किंवा भारतावर राज्य करणं आता हे आपल्याला शक्य असणार नाही आणि म्हणून भारतीयांसाठी आता आपल्याला नक्कीच स्वातंत्र्याच्या अनुषंगाने आपल्याला काही तरतुदी करणं गरजेचं आहे. आणि मग त्यानुसार एक वेगवेगळे कमिशन्स जे की आहे तर ते भारतामध्ये आलेले आहे आणि त्यानुसार पहिलं कमिशन जे की आहे क्रिप्स
कमिशन जे 11 मार्च 1942 रोजी ते भारतात आलं आणि त्याने काही भारताच्या स्वराज्याच्या संकल्पना कशा असतील, भारतीय स्वातंत्र्याचं स्वरूप कसं असेल, तर यासाठी क्रिप्स प्लॅन त्यांनी तिथं मांडण्याचं काम तिथं केलेलं असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानुसार भारतास वसाहतीचं राज्य स्वतंत्र राज्य स्टेटचा दर्जा न देता कुठेतरी वसाहतींचं एक राज्य देण्यात येईल अशी घोषणा त्यांनी तिथे केलेली असल्याचं आपल्याला दिसतं. नंबर 2, भारतीय संघराज्याची घटना समिती कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली एक तयार केल्या जाईल अशी दुसरी घोषणा, अशी दुसरी तरतूद या क्रिप्स मिशनमध्ये तिथे केली गेलेली असल्याचं आपल्याला दिसतं. आणि तिसरी जी काही तरतूद आहे तर ती आहे घटना समितीने तयार केलेल्या घटना स्वीकारण्याचं बंधन हे ब्रिटिश सरकारवर राहील असं तरतुदी ज्या काही आहे, प्रमुख तरतुदी या क्रिप्स मिशनमध्ये ते तिथं असल्याचे आपल्याला दिसतात. आणि मग हे जे काही क्रिप्स मिशन भारतात आलं त्याने भारतातील विविध जे काही स्वातंत्र्य लढ्यातील जे काही नेते होते त्यांच्यासोबत चर्चा केली आणि आपली क्रिप्स योजना त्यांनी तिथे मांडली. परंतु भारतातील तत्कालीन जे काही पक्ष होते, काँग्रेस असेल, मुस्लिम लीग असेल आणि इतर जे काही पक्ष होते, तर त्यांनी सगळ्यांनी ही क्रिप्स मिशन योजना जी काही आहे तर तिला विरोध केला. तिला विरोध दर्शवला आणि यामुळे ही क्रिप्स मिशन जे काही आहे तर ते भारतीयांसाठी परिपूर्ण नाही आहे, तेवढंच आता करून भागणार नाही आहे, हे ब्रिटिशांच्या लक्षात आलं आणि मग ही योजना जी काही आहे तर ती गुंडाळण्यात आलेली असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसरी जी की योजना आहे किंवा कमिशन जे आहे तर ते आहे कॅबिनेट मिशन योजना आणि हे ज्याला त्रिमंत्री योजना असं सुद्धा तिथं म्हटलं जातं. आणि ही जी की मिशन आहे तर हे 1946 मध्ये हे भारतात आलं होतं आणि त्यांनी या कॅबिनेट मिशन योजनेनुसार, त्रिमंत्री योजनेनुसार भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्याचा प्लॅन किंवा योजना या कॅबिनेट मिशन योजनेमध्ये तिथं ती मांडण्यात आलेली असल्याचं आपणास दिसतं. तर या कॅबिनेट मिशन योजना जी की आहे तर या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताला संपूर्ण स्वातंत्र्य देण्याचं काम तिथं केलं गेलं आणि या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारतासाठी एक संविधान सभा निर्माण करण्याचं काम, त्या संविधान सभेच्या निवडणुका घेण्याचं काम तिथं ते कसं केलं जाईल याची सविस्तर योजना या कॅबिनेट मिशन योजनेमध्ये तिथं मांडल्या गेली. या ब्रिटिश पंतप्रधानाच्या मंत्रिमंडळातील 3 कॅबिनेट दर्जाचे जे की मंत्री आहेत तर त्यांना या कॅबिनेट मिशनमध्ये तिथे स्थान दिलं गेलं आणि म्हणून याला कॅबिनेट मिशन असं तिथं नामाधिनाम तिथं प्राप्त झालेलं असल्याचं आपल्याला दिसतं. तिला त्रिमंत्री योजना म्हणजे 3 मंत्र्यांची योजना असं सुद्धा म्हटलं जातं. तर जे त्या काळातील जे की पंतप्रधान होते तर त्यांच्या मंत्रिमंडळातील 3 मंत्री त्यामध्ये लॉर्ड ॲटली, सर क्रिप्स आणि अल्बर्ट अलेक्झांडर अशा या 3 मंत्र्यांना भारतामध्ये तिथं पाठवलं गेलं आणि त्यानुसार भारतासाठी एक स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती जो काही आहे तर त्यासाठी ही कॅबिनेट मिशन योजना 1946 मध्ये ती मांडली गेली. आणि यामध्ये काय काय तरतुदी आहेत तर ते नंबर 1, पहिली तरतूद भारताचं संघराज्य निर्माण करण्यात येईल. भारत जो काही स्वतंत्र भारत होईल तर त्याचं काय असेल, त्याचं स्वरूप कसं असेल, संघराज्य स्वरूपाचं फेडरल स्ट्रक्चर जे काही आहे तर हे तसं असेल असं मान्य करणारा हा पहिला ही कॅबिनेट मिशन योजना असल्याचं आपल्याला दिसतं. त्यानंतर स्वतंत्र कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ निर्माण केले जाईल, जे की कायदे आज जे आपण भारताच्या इंडियन गव्हर्नमेंट जे काही बघतो तर त्याचे जे की अंग आहेत, पार्ट्स जे आहेत तर ते काय आहेत, लेजिस्लेचर असेल, एक्झिक्युटिव्ह असेल आणि ज्युडिशरी असेल, म्हणजे ज्याला काय म्हणतो कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ अशा 3ही मंडळांची स्थापना करण्याचं काम ह्या कॅबिनेट मिशन योजनेनुसार तिथं केलं गेलेलं असल्याचं आपल्याला दिसतं. भारतातील प्रांतांचे जे की फेडरल स्ट्रक्चर तयार होणार आहे आणि त्यामध्ये केंद्र आणि प्रांत असे 2 भाग तिथं असणार आहेत. तर त्या प्रांतांचं जे काही विभाजन आहे त्याची जे आहे अ, ब आणि क अशा 3 गटामध्ये या प्रांतांचं विभाजन तिथं
केल्या जाईल अशी योजना या कॅबिनेट मिशनमध्ये तिथं असल्याचं आपल्याला दिसतं. आणि यानुसार भारताला स्वातंत्र्य दिल्यानंतर हंगामी सरकार एक जे की आहे तर ते स्थापन केल्या जाईल अशी तरतूद सुद्धा या कॅबिनेट मिशन योजनेमध्ये तिथं असल्याचं आपणास दिसून येतं. याचबरोबर भारताला ब्रिटिश राष्ट्रमंडळातून बाहेर पडण्याचा अधिकार सुद्धा इथे तिथं दिला गेलेला असल्याचं आपणास ब्रिटिश कॉमनवेल्थ जे की आहे जर भारतीयांना या कॉमनवेल्थमधून जर बाहेर पडायचं आहे जिथे तिथे ब्रिटिशांची सत्ता होती तर त्या सगळ्यांचं मिळून एक कॉमनवेल्थ तयार केलं गेलं आणि मग जर भारतीयांना त्याच्यातूनही बाहेर पडायचं असेल तर त्यातूनही ते बाहेर पडू शकतील अशा तरतुदी या कॅबिनेट मिशन योजनेमध्ये त्या केल्या गेल्या आणि भारतासाठी स्वातंत्र्य पूर्ण स्वातंत्र्याची संकल्पना किंवा विचार या त्रिमंत्री योजनेमध्ये 1946 मध्ये तो तिथं मांडला गेला आणि त्यानुसार पुढे भारत स्वतंत्रता कायदा इंडिपेंडंट ॲक्ट 1947 जो की आहे भारत स्वतंत्रता कायदा 1947 तो या कॅबिनेट मिशन योजनेनुसार तो तिथं केला गेला आणि त्यानुसार भारताला पूर्ण स्वातंत्र्य ते तिथं बहाल केलं गेलेलं असल्याचं आपणास दिसून येतं. आता हा भारत स्वतंत्रता कायदा 1947 काय आहे तर तो आपण इथे बघूया. लॉर्ड माउंट बॅटन योजनेनुसार जे की भारतातले सगळ्यात शेवटचे जे की व्हाईसराय होते तर ते होते लॉर्ड माउंट बॅटन आणि यांच्या योजनेनुसार 4 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एक विधेयक तिथं ठेवलं गेलं आणि त्यालाच भारत स्वतंत्रता कायदा असं म्हटलं जातं आणि त्याद्वारे 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारताची निर्मिती जी की आहे तर ती तिथे झालेली असल्याचं आपणास दिसतं. हा जो काही लॉर्ड माउंट बॅटन आहे तर हा भारतामधला शेवटचा गव्हर्नर जनरल तो तिथं राहिलेला आहे आणि त्याने 4 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एक विधेयक ठेवलं आणि त्या विधेयकानुसार भारत स्वतंत्रता कायदा इंडिपेंडंट ॲक्ट 1947 हा तो तिथं झाला आणि अशा पद्धतीने भारतीयांना काय स्वतंत्रता जी की आहे इंडिपेंडन्स जे की आहे तर ते 150 वर्षांच्या संघर्षानंतर स्वातंत्र्य चळवळीनंतर ते तिथं ते प्राप्त झालेलं असल्याचं आपल्याला दिसतं आणि त्यानंतर मग ही जी की कॅबिनेट मिशन योजना आहे तर या कॅबिनेट मिशन योजनेनुसार भारताचं संविधान निर्माण करण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली जी की आहे संविधान सभा जी की आहे तर ती त्याच्या निवडणुका झाल्या आणि तिच्या निवडणुका घेऊन संविधान च्या सदस्यांची तिथे नियुक्ती झाल्यानंतर त्याने भारताचं संविधान निर्माण करण्याचं कार्य तिथं हाती घेतलेलं असल्याचं आपण दिसतं. तो जो काही भाग आहे तर तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तो बघणारच आहोत. ठीक आहे, तर इथपर्यंत रेग्युलेटिंग ॲक्ट पासनं तर भारत स्वतंत्रता कायद्यापर्यंतचा जो काही प्रवास आपण जो काही आतापर्यंत बघितलेला आहे तर हा हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन भारतीय संविधानाचा ऐतिहासिक आढावा तो तिथं असल्याचं आपण दिसतं. म्हणजे या बेसवरती या इतिहासावरती आपलं आत्ताचं जे की संविधान आहे तर त्याचा बराचसा भाग संविधानामध्ये सुद्धा त्याचा प्रभाव आणि त्याच्यावर समाविष्ट असल्याचं आपणास दिसून येतं. अशा पद्धतीने आत्तापर्यंतच्या संविधानाचा ऐतिहासिक वारसा तो तिथं असल्याचं आपणास दिसून येतं. ठीक आहे, तर उर्वरित भाग जो काही आहे तर तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद, थँक्यू, थँक्स.